आपण आता जर त्यांना सांगायला गेलो, देवांशना जर कळलं ना, त्यांना कळल्यावर ते रागाच्या भरात तुला मारतील, हकलून देतील. मला नाही आवडणार ना. सई तुला खरंच माझी एवढी काळजी आहे? खूप खूप काळजी आहे. सई, हे जे काही तू म्हणालीस ना, मला पटलंय ते. सई, आवडलंय मला. पटलं ना? हो. माझं म्हणणं पटतंय की नाही? हो, अर्थात अगदी पटलंय. सई, तू किती व्यवस्थित समजावून सांगितलंस मला. तू किती छान आणि व्यवस्थित समजावून सांगितलंस मला. हो, त्यामुळे सांगते प्लीज आता तू जा ना. हा, तू जा आता. आपण भेटूयात नंतर प्लीज. नक्की? नक्की. मी आता जातो. उद्या भेटू आपण. कारण तू नाही भेटलीस ना तर माझं ना बिलकुल काही करमतच नाही मला. ठीक आहे, उद्या नक्की. तू जा ना प्लीज. बाय बाय बाय. तू जा. तुम्ही आलात पण कुठे होतात? फोन का रिसीव्ह करत नाही तुम्ही माझा? हा, किती वेळ लावला यायला? सॉरी, ते रिक्षाने आले ना, सुट्ट्यांचा प्रॉब्लेम होता म्हणून. पण आता आली ना, बरं झालं बाई, काळजी मिटली. मी देवापुढे साखर ठेवते. हा, तुम्ही या घरात. तुम्हाला बरं नाहीये ना? तुम्ही बरं आहे मी, ठीक आहे, मला काही नाही झालंय. काय तू फोन उचलत नाही? ऍटलीस्ट कॉल करून कळवायचं ना, उशीर होतोय म्हणून. इतकं सिंपल आहे. इतके मेसेजेस केले, किती काळजी वाटत होती मला तुमची. सॉरी ना, ऍक्च्युली तिच्याशी गप्पा मारण्यामध्ये इतके रमून गेले की कळलंच नाही मला तुमचा कॉल आलेला. सॉरी नका म्हणू. इट्स ओके. सई फक्त माझी आहे, फक्त माझी. तिला हात लावायची हिम्मत कशी झाली तुझी देवान जागीरदार. चला आता आत. आणि आजकाल ना तुम्ही तुमच्या मैत्रिणी बरोबर जास्तच असता. कोण आहे रे तिकडे? हा, कोणी जाणार बॅगला? देवांश. ओके? हो. लागले नाही ना कुठे? मला नाही लागलं. मी ठीक आहे. देवांश ऐक. कोण आहे तिकडे? काय चाललंय? देवांश शांत व्हा ना. लहान मुलं खेळतात, चुकून दगड आला. लहान मुलं असतील तर काय, दगड लागला असतं तर केवढ्यात पडलं असतं ते. पण लागलाय का? नाही लागलाय ना, वाचलोय आपण. तुम्ही चला ना प्लीज. उगा चिडचिड नका करू. चला. लागलं असतं तुम्हाला. नाही लागले ना, पण चला तुम्ही शांत. इथे काय करते? हो, मला माहित नाही. माझ्याकडे खूप मोठी न्यूज आहे. आणि शपथ, ही न्यूज. अंजली, तुला काय गरज होती माझ्या ऑफिस मध्ये यायची? आपण दोघे एकत्र आहोत हे कोणाला कळलं ना तर सगळा घोळ होईल. मला समजत नाहीये माझ्या हातात काय लागले. अंकल, माझ्याकडे ना खूप मेजर न्यूज आहे आणि ही ना अशी सांगून कळणार नाही. हो, सांगून मजा नाही. मला तुम्हाला दाखवायचे. वेट. काय? हिला असा शॉक मला पण लागला होता जेव्हा मी माझ्या रिअल आईजने त्यांना दोघांना बघितलं. आणि शपथ साई, पण काय आहे ना, म्हणजे एकीकडे देवांशला सांगते मी किती लॉयल आहे, किती जेन्युइन आहे, आणि दुसरीकडे हे असले उद्योग करते. अंजली, त्या सईशी माझं काही देणं घेणं नाहीये. आधी मला त्या विक्रमची खबर घ्यायला हवी. त्याला मी सांगितलं काय होतं आणि तू करतोय काय. म्हणजे अंकल, विक्रम म्हणजे त्या विक्रमला तुम्ही सई आणि देवांशच्या मागे लावलं होतं? म्हणजे सई आणि देवांशवर हल्ला करणारा माणूस तो विक्रम होता अंकल? मला वाटलंच होतं. म्हणजे मी करेक्ट होते. एबी अंकलचा माणूस विक्रम
विक्रम सईच्या मागे ओमीने दिली. आय वॉज राईट. इझी. आई शपथ अंकल, तुम्हाला माहिती अख्खी मॉर्निंग घालवली मी या कॅल्क्युलेशन मध्ये. बट एबी अंकल, मला ना तुम्ही एकदम स्मार्ट मॅन असे वाटलं होतात. बट आय वॉज रॉंग. अंजली शट अप. हे बघ, मी ऐकून घेतो म्हणून काही बोलायचं नाही. आता मला शट करून काय होणार आहे? ती म्हणजे जो माणूस सईच्या प्रेमात इतका सायको झालाय त्या माणसाला तुम्ही सईच्याच मागे लावलं. तो त्रास तरी देणार आहे का हो तिला? आणि तुम्ही एक नाही, तुम्ही दोन मिस्टेक्स केल्यात. एक तर त्या विक्रमला पावळटला या सगळ्यामध्ये आणलं, आणि सेकंड मिस्टेक तुम्ही सईला अंडर एस्टिमेट केलं. तुम्हाला वाटते ना तितकी साधी बोल नाही, एम्मा हा अतिशहाणी बाई आहे. नाही, मला वाटलं होतं माझ्याकडे आता मस्त प्रूफ आहे त्या सईला अडकवायला, पण तुमच्याकडून हे विक्रमचं कळलं ना, संपलं. ती सई ना कधी त्या विक्रमचा वापर करून तुमच्या पाठीत नाहीच खुपसून जाईल ना, तुम्हालाच कळणार नाही अंकल. नाही, ते शक्यच नाही. तिने कितीही प्रयत्न केले ना तरी ती माझ्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. अंजली, अंकल तुम्हाला कळत नाहीये का अंकल, जे हा सगळा सईचाच प्लॅन आहे. विक्रमचा वापर करून ती बरोबर त्याच्याकडून इन्फॉर्मेशन काढून घेणार आणि तिला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. कळतंय का तुम्हाला? मी माझं काम तर करून झालंय बाबा. आता तुम्ही बघा कसं करायचं, काय सावरायचं. मला माझं पेमेंट ट्रान्सफर करून टाका. आणि फ्रीची ॲडवाइस दिली आहे मी तुम्हाला, त्याबद्दल थँक्यू नाही म्हणलात तरी ॲडव्हान्स पेमेंट करून टाका. ओके? आणि टेक केअर. बाय. कालची मुलगी मला अक्कल शिकवून गेली, पण तिचा सगळा शहाणपणा बाहेर काढायला हवा. पण त्याआधी त्या विक्रमला वठणीवर आणायला हवं. त्यानेच खूप शहाणपणा केला. सई भेटायला येईल, सई भेटायला नाही येणार. सई भेटायला येईल, सई भेटायला नाही येणार. सई भेटायला येईल, सई भेटायला नाही येणार. सई भेटायला येईल. कोण आहे? सोड. कुठे गेली होतीस? घाबरवलं ना मला. हार्टबीट वाढले माहितीये माझे. मी विचारलं कुठे गेली होतीस? आल्या केबीसी खेळायचंय का? ठीक आहे, आधी बसू दे मला जरा. हश. मैत्रिणीला भेटायला गेले होते. ही वेळ यायची, दिवसा ढवळ्या जाता येत नव्हतं. पॉप्स हो, एवढा इश्यू काय करताय तुम्ही? तर मैत्रिणीला भेटले, तिच्यासोबत बसले, गप्पा मारल्या, लेट झालं. मैत्रिणीलाच भेटायला गेली होतीस की एखाद्या मित्राला? हे बघ, तुझी ही जी काही थेर चालली आहेत ना, ती मला कळत नाही असं समजू नकोस. हो, एक मिनिट. काय झालं? का डाफरताय तिच्यावर? मी हिला बोलतोय कारण तुझं हिच्यावरती लक्ष नाहीये. किती वाजले बघितलंस आता? पोरगी कुठे गेली होती, काय करते, काही लक्ष आहे तुझं? कधी विचारलंस तिला? आपण कशाला विचारायचं? आपल्या मुलांवर विश्वास असायला हवा, आणि माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण माझा तुम्हा माय लेकींवरती अजिबात विश्वास नाही, आणि म्हणून मी एक निर्णय घेतलाय. काय? कसला निर्णय? उद्या हिला बघायला एक मुलगा येणार आहे. पॉप्स, मला न विचारता तुम्ही असं कसं वागू शकता? मला तुझ्या आयुष्याची घडी नीट बसलेली हवी. पॉप्स प्लीज, जे काही बोलता ना ते प्लीज क्लिअरली बोला. तुला अक्कल नाही, झालं क्लिअर? तुझी आई तुला नको नको त्या गोष्टी शिकवत असते. मला तुझ्या आयुष्याचं वाटोळं झालेलं बघायचं नाहीये. म्हणून कुठल्याही मुलाच्या गळ्यात माझं टाय करून देणार आहात का तुम्ही? पॉप्स, मला नाही करायचं इतक्यात वेडिंग. बाळ, मी तुला विचारत नाहीये, सांगतोय.
उद्या तो मुलगा बघायला येईल. सगळ्या गोष्टी जर का नीट झाल्या तर महिन्याभरामध्ये हिचं लग्न मी लावून देणार. 1 मिनिट, ती आपल्या दोघांची मुलगी आहे. तुम्ही एकटेच निर्णय घेणार आहात का तिच्या आयुष्याचा? मी एकदा सांगितलं, हिचं लग्न मी लावून देणार. मला यावरती जास्त चर्चा नकोय. अहो, आणि अंजलीच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो मीच घेणार. हे बघा, तुम्ही माझा ऐका 1 मिनिट. यार मॉम, असे कसे काय वागू शकतात यार? हे एक ना एक दिवस हे होणारच होतं. तूच जबाबदार आहेस याला. मी काय केलं मॉम? आता काय केलं? काय काही करत नाहीस, हाच प्रॉब्लेम आहे ना. काय चाललंय का तुझं? काय टाइमपास चाललाय? हे असंच टुकू खेळत बसलीस ना, तर आज यांनी बघायला बोलवलंय त्या मुलाला. उद्या लग्न कर म्हणतील त्याच्याशी, आणि मग मी काही करू शकणार नाही. ओमी तुला लग्नाचं विचारणार आहे का नाही विचारणार आहे? अगं मॉम, तो ओमी लाख विचारेल ग मला, पण मलाच त्याच्याशी लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. अगं मी तर बोर आहे ग तो. आणि कसा बच्चा आहे बघितलंस ना, एकदम बेबी आहे. आणि त्याच्या घरातले पण बघितलं ना कसं त्याला बेबी सारखं करतात. मला ना असं मॅच्युअर्ड मुलगा पाहिजे लग्नासाठी. कसं मॅच्युअर्ड मिळेल? मॅच्युअर्ड मुलगा फक्त तो चाळीतला असेल, गरीब असेल, शोधतील ना तुझे पॉप्स तुझ्यासाठी मॅच्युअर्ड. मॉम काय मॉम? अगं मूर्ख मुली, तो देवांशचा खास असा हातातोंडाशी आलेला तूच घालवलास. आता तो ओमी गळ्याला लागतोय तर गप त्याला हो म्हण आणि त्या घरात घुस. कळत कसं नाहीये तुला आणि काय करायचंय तुला? मॅच्युअर्ड मुलगा. ग पैसा महत्वाचा असतो आयुष्यात, पैसा. मॅच्युरिटीचं काय लोणचं घालायचंय? वेळ वाया घालवते नुसती. मॅच्युअर्ड मुलगा. यू आर रॉंग मॉम. मॅच्युअर्ड विथ पैसावाला मुलगा आहे ना, देवांश जहागीरदार. देवांश अजून माझ्या हातातून माझ्या मनातून गेलेला नाहीये. आता त्या ओमीचा यूज करून कसा मी देवांशला माझ्या जवळ आणते ना, हे बघच तू. तू आहेस होय? वाटलंच होता मला. पाठीमागून वार करणारा तो एबीच. आता बोल, काय आणलंय मला इकडे? तुझ्यासारख्या माणसाला तुझ्याच कामाची सतत आठवण करून द्यावी लागते ना, म्हणून तुला बोलावं लागतं. अरे महाराज, तुमच्या बॉसला ना सारखी उजळणी द्यावी लागते. मी तुला काय सांगितलं होतं? पहिली गोष्ट, माझ्याशी वरच्या पट्टीत बोलायचं नाही. तुझ्या तालावर नाचायला मी तुझा नोकर नाही. तिसरी गोष्ट, तू मला एक काम करायला दिलंय, ते कसं केव्हा कुठे करायचं ते सगळं मी ठरवणार. माझ्या कामाचं जाऊ दे रे, मला तुझ्याच भविष्याची आता चिंता वाटते. पप्पांची आठवण आली. नाही, तुला काय वाटलं तुझी सई तुझ्या तालावर नाचते? तू तिला जिथे बोलवतो तिथे ती येते, म्हणजे तुला वाटतं की ती तुझी कायमची झाली? अजिबात नाहीये. ती तुला आजही फसवते आणि पुढे जाऊनही तुला फसवणारच आहे. सई बद्दल तोंड सांभाळून बोलायचं. सई माझ्याशी कधीच असं वागणार नाही. सई माझी आहे आणि ती कायमची माझीच राहणार आहे, मी सांगून ठेवतोय. विक्रम, तू या स्वप्नातून कधी बाहेर येणार आहेस ना मला काही माहित नाहीये, पण मी तुझ्यासारख्या माणसावर माझा वेळ इन्व्हेस्ट केला, माझाच वेळ वाया गेला. एनिवेज, तुला जे करायचंय ना ते तू करू शकतो, पण त्या तुझ्या प्रिय सईने कुठल्या तरी लफड्यामध्ये तुला जर गोवलं ना, तर तिथे माझं नाव अजिबात येता कामा नये. आणि जर का माझं नाव तिथे आलं, मग तुला वाचवणारा दुसरा कोणी उरणारच नाही. देवी ती वेळ देणार नाही. लवकरच सई माझी होणार आहे आणि त्या देवांशला लवकरच संपवणार आहे. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. नाही, देवांशला संपवणार ही तर माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. त्याच दिवसाची मी आतुरतेने वाट बघतोय ना. पण पुन्हा एकदा सांगतो, त्या सगळ्यामध्ये माझं नाव जर का आलं ना,
तर मग तुझी खैर नाही. सोडून द्या त्याला. यापुढे हा आणि ह्याचं नशीब, त्याचा आणि आपला यापुढे काही संबंध नाही. जाऊ दे त्याला. सही आता मी जातो ना, परत घेईन तुला बाहेर. देवांश, देवांश, देवांश. तुला जर वाटत असेल की देवांशने जिवंत राहावं तर मी जे सांगतोय ते तुला ऐकावं लागेल. विक्रम, माझा ऐक. विक्रम, 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 मला खूप दुखतं. ऐक माझा, सोड माझा हात, सोड. विक्रम, विक्रम. देवांश पासून सगळं लपवून मी चूक तर नाही करत आहे ना. आज त्या विक्रमने रागाच्या भरात दगड मारला. उद्या तो आणखी काहीतरी करेल. हे सगळं थांबवायला हवं. मी आता हे नाटक खूप दिवस नाही करू शकत. कसंही करून मला विक्रमकडून लवकरात लवकर सगळं खरं काढून घ्यायला हवं. विचार असंही आजकाल सतत कोणत्या तरी विचारत असतात. मी विचारलं तर मान्य करणार नाही, पण माझ्यामुळेच त्यांना स्ट्रेस येतोय. आय नो. माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधता शोधता थकून जातात बिचाऱ्या. शी डिझर्व्स टू बी हॅपी. त्या जितका माझा विचार करतात तितकाच मी त्यांचा विचार करायला हवा. येस. आणि उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे. उद्या माझ्या या गोड बायकोसाठी काहीतरी स्पेशल करेन मी. आणि आज मी स्वतःलाच एक प्रॉमिस करतो. उद्यापासून सईची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे मी. येस. सॉरी नका म्हणू. इट्स ओके. तू तिला जिथे बोलवतो तिथे ती येते म्हणजे तुला वाटतं की ती तुझी कायमची झाली? अजिबात नाहीये. ती तुला आजही फसवते आणि पुढे जाऊनही तुला फसवणारच आहे. मग तुला वाचवणारा दुसरा कोणी उरणारच नाही. सई मला खेळवत तर नसेल ना? तिचं माझ्यावर प्रेम नसलं तर? असं नाही होणार. नाहीतर मी बोलायलावर ती मला भेटायला आलीच नसती ना. पण ती आणि देवांश तिथे सगळा गोंधळ आहे. सगळा गोंधळ आहे. हा गोंधळ दूर करायला हवा. काहीतरी करायला हवं लवकरात लवकर. येस. उद्या व्हॅलेंटाईन्स डे, प्रेमाचा दिवस. हा चांगला चान्स आहे. उद्याच मी माझ्या सईला मिळवणार. माझी सई माझी होणार. सगळ्यांसमोर कसं सांगतो तुला आता नाही. काय रे, काय खुसूर खुसूर सुरू आहे? रॅन्डम.
सगळे एवढे शांत कसे काय बसले? आज तर स्पेशल डे आहे ना, आज सगळ्यांनी हॅपी असायला हवं. का आज काय आहे? अगं मम्मा, तुला माहित नाही, आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. प्रेम करणाऱ्या लोकांसाठी स्पेशल दिवस. अच्छा, काय मग दादा, आजचा काय प्लॅन आहे? व्हॅलेंटाईन डे आहे का आज? मला तर माहितीच नव्हतं आज आहे तो दिवस. अच्छा बापरे, आज तर खूप काम आहे मला ऑफिसमध्ये. सध्या खूप वर्कलोड आहे ना, त्याच्यामुळे लक्षात राहिलं नाही. आज तरी यायला पण उशीर होणार आहे घरी. मला वाटत नाही काही पॉसिबल होईल मला सेलिब्रेट वगैरे करायला. दिस इज नॉट फेअर दादा. आजच्या दिवशी तू ऑफिसला जाऊन काम करणार आहेस? अरे तू छान वहिनी सोबत टाइम स्पेंड करायला हवास, तिला बाहेर घेऊन जायला हवंस. असं काय करतोस? वहिनी, तू ना अजिबात दादाला माफ करू नकोस. अगं रिया, ठीक आहे, काम सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. व्हॅलेंटाईन्स डे काय कधी सेलिब्रेट करू शकतो ना आपण. दादा ना एक नंबरचा बोरिंग माणूस आहे. आणि वहिनी जास्त समजूतदार. अगदी बरोबर. अगं तू कधीतरी हट्ट करत जा ना त्याच्याकडे. हा, काहीतरी मागत जा, सतत काहीतरी बोल, त्याला डेट साठी बोल किंवा काहीतरी गिफ्ट आणायला सांग. तसं ऐकणार नाही तो. बापरे हो, मी याला फारच आयडिया या सगळ्या गोष्टींची. डिनर और लंच डेट, हा तुझं काहीतरी प्लॅन झालेला दिसतोय आजचा. काय हो, मी खरंय काय? काय रे? अरे लाजला तो. एवढा बोलतोय म्हणजे असं काहीतरी प्लॅन झालेला दिसतोय. एक मिनिट काय काय काहीच हरकत नाहीये, जा बिंदास जा. कोणाबरोबर जातोय ते सांगा मला. असं खरंच काही नाहीये. अगं अंजली. काय? अंजली? अंजली? अंजली हो. अंजली, तू काय ठरवलंच आहेस का आता आमच्या सोबतच रोज ब्रेकफास्ट करणार? रिया, ही काय बोलायची पद्धत आहे? अंजली, अगं ये ग तू. काकू राहू दे, ऍक्च्युली मी यायलाच नको हवं होतं. ठीक आहे, मी येते. अंजली, हे तुला मॅनर्स नाही का? एक मिनिट, रियाला मॅनर्स नाहीयेत. तिचं प्लीज बोलायला मनावर नको लावून तूच. अगं तू बहिणीची बहीण आहेस, तू फॅमिली मेंबर आहेस, तू कधी पण येऊ शकतेस. एक मिनिट. हा, मला गेस्ट आहे ना आपली. मी इथे सईची बहीण म्हणून नाही आली आहे, तर देवांसाठी आली आहे. अंजली, एक काम, ब्रेकफास्ट कर आमच्या बरोबर. चला मी निघतो. दादा, हा कुठे निघाला? दादा अजिबात नाही. तू आजचा दिवस कुठेच जायचं नाहीयेस. तू वहिनीला घेऊन बाहेर गेला पाहिजेस ना आज. काहीतरी मस्त प्लॅन केला पाहिजेस. आणि तुझं काय सुरू आहे?